सकाळ सकाळी आम्ही आवरून ब्रेकफास्ट न करताच पॉंडिचेरी सोडून आम्ही तंजावर टेम्पल, बृहदेश्वरा टेम्पल त्याला म्हणतात, तमिळनाड, तिथे निघालो आहोत. तुम्ही पाहू शकता रस्ता किती सुंदर आहे. भारतातल्या सगळ्या मोठ्या टेम्पलपैकी ते एक मोठं टेम्पल आहे. चोळ राजांनी 1000 वर्षापूर्वी बांधलेलं आहे. टेम्पल बघायला 1-2 तास सहज जातात. आर्किटेक्चर खूप सुंदर आहे. टेम्पल आम्हाला बाहेरनंच कळालं आणि आम्ही गाडी पार्क करून आत गेलो. वर्ल्ड हेरिटेजमध्ये या टेम्पलचं नाव आहे. या मंदिरासाठी लागणारं ग्रॅनाइट चोळ राजांनी 70 किलोमीटर इतक्या लांबून आणलेलं, कारण इथं सगळी शेत जमीन आहे. इथं ग्रॅनाइटच्या खाणी नाही आहेत. 1004 साली हे मंदिर बांधायला सुरुवात केली आणि 1010 साली हे कंप्लीट झालं. आम्ही पहिल्या गेटमधनं एंट्री केली आणि दुसऱ्या गेटच्या मध्येच हा एक नकाशा लावला आहे मंदिराचा. मग पुढे दुसऱ्या गेटमधनं गेल्यावर डाव्या बाजूला चप्पल ठेवण्यासाठी जागा आहे. तिथं छोटी छोटी दुकानं पण आहेत. तिथं आम्ही चप्पल ठेवल्या. तिथं खूप सुंदर सुंदर छोटी छोटी दुकानं होती. म्हणलं येताना बघू. आम्ही चप्पल ठेवण्याचं कुपन घेतलं आणि पुढून निघालो मंदिर बघण्यासाठी. तुम्ही पाहू शकता या डोलणाऱ्या लाकडी बाहुल्या किती सुंदर दिसतात. मंदिर बघण्यासाठी खूप आनंद वाटत होता, कारण एवढं टेम्पल आम्ही कधीच पाहिलं नव्हतं मोठं. नंतर पुढं थोडं चालत गेल्यानंतर तिसरं गेट लागलं. शंकराचं मंदिर असल्यामुळं हे तिथं नंदीचं पहिलं दर्शन केलं आम्ही. शंकराच्या मंदिरात नंदीची एवढी मोठी मूर्ती मी कुठंच पाहिली नाही दुसरीकडे. आणि त्यांच्या उत्सवांमध्ये नंदीचा षोडशोपचारे अभिषेकही केला जातो. गणपतीचं दर्शन घेऊन पुढे आम्ही मंदिरात प्रवेश केला. हा नंदी नायक राजांनी बनवलेला आहे आणि त्याचं वजन 25 टन आहे आणि एकाच दगडामध्ये कोरलेला आहे. ही खालची विटांची जमीन आहे ती इंग्रजांनी बांधली आहे आणि मध्ये जो ग्रॅनाइटचा पट्टा आहे तो चोळ राजांनी 1000 वर्षापूर्वीचा आहे तो. पुढे 2-4 पायऱ्या चढून आम्ही नंदीचं दर्शन घेतलं आणि हे वर तुम्हाला दिसत आहे ना निळं, ते मराठा राजांनी बांधलेलं बांधकाम आहे. नंदीला आम्ही एक भली मोठी प्रदक्षिणा घालून मग शंकराच्या मंदिरात गेलो. शंकराच्या मंदिरात जाण्यासाठी एंट्री वेगळी आणि एक्झिट वेगळं होतं. ही एक्झिट आहे. एंट्रीचं शूटिंग करू शकले नाही मी. तुम्ही मंदिरावरचं कोरीव काम बघू शकता किती सुंदर आहे. मंदिरात शंकराची पिंड 12 फूट उंच आहे आणि त्याचं वजन 12 टन आहे. जास्त गर्दी नव्हती आणि दर्शनही खूप सुंदर झालं आमचं. 1000 वर्षापूर्वी जैन आणि बुद्ध लोक इथं वास्तव्य करत असल्याने इथं मेडिटेशन रूम्स पाहू शकता तुम्ही. मंदिरावर शंकराचे अवतार खूप छान कोरलेले आहेत. त्यापैकी हे एक छोटंसं मंदिर, त्याचं दर्शन घेऊन आम्ही आलो. तिथं खूप उंच पायऱ्या होत्या आणि उतरायला लोखंडी जिना होता. मग आम्ही मंदिराला अशी प्रदक्षिणा घातली. लोक तिथं कडेला आरामही करत होते. हे ते मेडिटेशन हॉल्स आहेत, आता बंद आहेत ते. मंदिरावर 108 शिव अवतारांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. आम्ही तिथे बरेच फोटो देखील काढले. मंदिराला नंतर आम्ही राऊंड मारत पुढं आलो. तिथं छोटी छोटी मंदिरं पण होती काही. त्यात हनुमान आणि कार्तिकेयचंही मंदिर होतं. तिथं एक विहीरही आहे, पण ती आता बंद केली आहे. तिथं जर लोकांना अभिषेक करायचा असेल तर तिथं प्रसाद म्हणून लोक तिथं गव्हाची खीर वाटतात आणि ती आम्हाला अख्ख्या गव्हाची खीर मिळाली. मोठे मोठे गहू होते त्यात आणि इतकी सुंदर होती. त्यात जायफळाचा वासही येत होता. ती आम्ही खाल्ली आणि मग आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली. मग पुढे हॉटेलमध्ये आम्ही तमिळ जेवण जेवलो आणि मग मदुराईच्या प्रवासाला निघालो. ते मी तुम्हाला पुढच्या भागात दाखवेल. धन्यवाद.